नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुमचं आमच्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे। आज आपण अनेकांना त्रास देणाऱ्या गॅस आणि ऍसिडिटी या समस्येबद्दल माहिती घेणार आहोत। चुकीच्या खानपिण्याच्या सवयी, ताणतणाव, झोपेचा अभाव किंवा जास्त मसालेदार अन्न यामुळे गॅस आणि ऍसिडिटीचा त्रास होऊ शकतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गॅस आणि ॲसिडिटी कमी करण्यासाठी काही सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय। चला तर मग सुरू करूया। कोमट पाणी प्या। सकाळी उठल्यावर किंवा जेवणानंतर थोड्या वेळाने कोमट पाणी पिल्याने पचनास मदत होते आणि पोट हलके वाटते। बडीशेप चावा। जेवणानंतर अर्धा ते 1 चमचा बडीशेप चावून खाल्ल्यास पचनास मदत होते आणि गॅसचा त्रास कमी होण्यास मदत होते। आलं उपयोगी ठरतं। आल्यामध्ये पचनास मदत करणारे घटक असतात। आल्याचा छोटा तुकडा किंवा आल्याचा कोमट चहा आरामदायी ठरतो। लिंबू पाणी। काही लोकांना साध्या पाण्यात लिंबाचा रस घालून पिणे पचण्यासाठी फायदेशीर वाटते, मात्र ज्यांना लिंबामुळे ॲसिडिटी वाढते त्यांनी हा उपाय टाळावा। थंड दूध पोटातील जळजळ, ॲसिडिटी आणि गॅसवर आराम। काही लोकांमध्ये साधे साखर न घातलेले थंड दूध तात्पुरते आराम देऊ शकते। ज्यांना दुधामुळे त्रास होतो त्यांनी हा उपाय टाळावा। गरज असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या। जेवल्यानंतर लगेच झोपू नका। पचन चांगले राहण्यासाठी हा नियम पाळा। जेवण झाल्यानंतर किमान 2 ते तासांनी झोपा। तसेच 10 ते 15 मिनिटे हलके चालल्याने पचनास मदत होते। हलका आणि संतुलित आहार घ्या। तेलकट, तळलेले, जास्त मसालेदार आणि अति तिखट पदार्थ कमी खा। त्याऐवजी भाज्या, फळे, कडधान्य आणि फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा। दिवसभर पुरेसे पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होते। ताणतणाव कमी करा। जास्त तणावामुळे ॲसिडिटीचा त्रास वाढू शकतो। योग, प्राणायाम, ध्यान किंवा नियमित चालणे यामुळे फायदा होऊ शकतो। काही गोष्टी लक्षात ठेवा। जेवण वेळेवर जेवा। एका वेळी जास्त जेवू नका। धूम्रपान आणि मद्यपान टाळा। जास्त चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड पेय कमी करा। डॉक्टरांचा सल्ला न घेता ॲसिडिटीची औषधे दीर्घकाळ सतत घेऊ नका। तुम्हाला गॅस किंवा ॲसिडिटीसाठी कोणता उपाय उपयोगी वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। अशा आरोग्यविषयक उपयुक्त माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। पुन्हा भेटू एका नवीन आणि उपयुक्त व्हिडिओमध्ये।